महानगरपालिका निवडणुकीत अहवाल देण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवाराच्या बिनविरोध निवडीबाबत प्रक्रिया पार पडली असेल किंवा संबंधित उमेदवारास निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले असल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली। इतकेच नव्हे तर त्यांच्या उत्साहावर पूर्णपणे पाणी फिरल्याचे दिसून येत आहे। मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीचे 60हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। या निवडून आलेल्या उमेदवारांबाबत राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। हा अहवाल येईपर्यंत विजयी उमेदवार जाहीर करू नका अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत। सन 2004च्या राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी आदेशानुसार ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्याबाबतचा अहवाल आयोगाला सादर करावा लागतो। त्यानुसार संबंधित महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। या चौकशीचा प्रश्नच नाही असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले। एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यापूर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करावा लागतो। अहवाल देण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बिनविरोध निवडीबाबत प्रक्रिया पार पाडली किंवा संबंधित उमेदवाराला निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले तर नियमानुसार कारवाई केली जाईल असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबद्दल राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असतानाच या विरोधात आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायालयात जाणार आहे असे पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळींची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी ही माहिती दिली। तर राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महायुतीचे 60हून अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। हा प्रकार वेळेस थांबला नाही तर भविष्यात निवडणुकाच होणार नाहीत अशी भीती राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।